नमस्कार शेतकरी बांधवांनो, बघा आज परत एका प्लॉटवरती आहे. प्लॉट खूप जबरदस्त असं आपल्याला पाहायला मिळेल. फक्त एका फवारणीमध्ये कशा पद्धतीने ही ब्रांचिंग झालेली आहे, कशा पद्धतीने वाढ झालेली आहे, हे तुम्हाला या शेतकऱ्यांच्या अनुभवातून ऐकायला मिळेल. हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे सुद्धा अनुभव हे रुंदिंगत होतील. बघा या ठिकाणी झाडाला जी फुलं आता फुलांची स्टेज झाडाला आलेली आहे. कुठं म्हणजे थोडेफार फुलं दिसायला लागलेले आहेत. एका झाडाला फुटवे कशा पद्धतीने आहे हे आपण या ठिकाणी बघू शकतो. ती फवारणी कोणती आहे, त्या फवारणीचा कसा या शेतकऱ्याला फायदा झाला, आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. नाव सांगा तुमचं? कैलास पंडित जाधव. गाव आणि तालुका जिल्हा कोणता? गाव भिपूर, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. सर, मिशन समृद्धीमध्ये माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञान जे आपलं मिशन समृद्धी आहे, याच्यामध्ये तुमचा संपर्क कसा झाला? आमचा संपर्क आमच्या गावचा माणूस इलास जाधव. अच्छा. त्यांचं ते लाईव्ह पाहिलं आणि त्यांचा व्हिडिओ बघितला होता तुम्ही? बघितला आणि त्याच्यामुळे त्याला विचारपूस केली की त्या व्हिडिओमध्ये काय पाहायला भेटलं तुम्हाला? मग त्याची क्वालिटी, त्याच्या झाडाची संख्या, म्हणजे फुटव्यांची संख्या, त्याच्यानंतर वाढ कशा पद्धतीने झाली हे तुम्ही बघितलं. आणि स्वतः मी माझ्या प्लॉट मध्ये करायचा असा तुमचा विचार झाला. ठीक आहे. तर आपण विलास सर पण आपल्या सोबत आहे. सर पुढे या. विलास सर नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही मिशन समृद्धी अंतर्गत मिरचीसाठी आणि याच्यासाठी ट्रीटमेंट घेत आहात आता सध्या हरभरा पिकासाठी. तर तुमचे अनुभव हे खूप बेस्ट आहे. हे तुमचे गावातीलच एक व्यक्तिमत्व ज्यांनी तुमचा व्हिडिओ बघितला, आपल्या यूट्यूबला अपलोड झालेला, आणि आज तुमच्या माध्यमातून यांनी औषधे घेतलं. तुम्ही कोणतं औषध वापरलं होतं? मी क्वालिटी एच आणि लेक्सा हे दोन प्रोडक्ट तुम्ही वापरलेले होते. हे फॉस्टॅग वापरलेलं होतं, हे प्रोडक्ट वापरलं होतं. सर हेच प्रोडक्ट तुम्ही? मी याची क्वालिटी वापरली. क्वालिटी एच वापरलं. अजून काय वापरते सोबत? मी रोको घेतलं होतं आणि इमामेक्टिन. अच्छा, तुम्ही एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि फुटवे फुटण्यासाठी आपला क्वालिटी नावाचा प्रोडक्ट तुम्ही घेतलं होतं. काय रिझल्ट वाटतोय सर त्या प्रोडक्टचा? 100% असं रिझल्ट की एकदम असं ग्रोथ झाला. फुटवे आणि तेल जबरदस्त झालं. म्हणजे फुटवे पण खूप चांगले दिसू राहिले, वाढ पण खूप जबरदस्त अशी दिसते. जे बोलले ते प्लॉट सारखा प्लॉट होईल असं एकदम, म्हणजे वट्यासारखा प्लॉट आपला एक सारखा दिसू राहिला. बरोबर आहे सर. किती दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट जाणवला? हा रिझल्ट मला याचा 5व्या दिवशीच कळालं. म्हणजे फवारणी केल्यानंतर 4थ्या ते 5व्या दिवशीच तुम्हाला त्याचा रिझल्ट कळालेला आहे. सर अप्रतिम रिझल्ट आहे क्वालिटीचा, एकदम 100% रिझल्ट चांगला त्याच्यावाला. आपल्यासोबत ज्यांनी तुम्हाला औषधीची सर्व्हिस दिली आहे असे देवाजी सर पण आपल्यासोबत आहे. तर चौधरी सर नमस्कार. नमस्कार. आता तुम्हाला सर्वजण ओळखता, तुमच्या परिचयाची काही गरज नाही राहिलेली. मला एक सांगा, तुम्ही यांना जसं सरांचा त्यांनी रिझल्ट बघितला, यांनी तुम्हाला औषधांची डिमांड केली, कोणतं कोणतं औषध तुम्ही यांना सजेस्ट केलं होतं? क्वालिटी एच आणि लेक्सा. क्वालिटी एच आणि लेक्सा सजेस्ट केलं होतं. यांनी पहिली फवारणी फक्त क्वालिटी एचची घेतली, त्याच्याशिवाय दुसरं काही घेतलेलं नाहीये. त्यासोबत तुम्ही रोको आणि एक इमामेक्टिन यांनी घेतलेलं आहे. बरोबर, एवढंच घेतलेलं होतं. तर अनुभव यांचे बेस्ट राहिलेले आहेत. आज तुम्ही यांच्याकडनं दुसरी फवारणी आणली आहे. बरोबर. आता फुलांची स्टेज आहे, तर आपण दुसरी फवारणी घेतली. कोणती कोणती फवारणी घेतली दाखव एकदा? मी लेक्सा घेतली सर एक. अच्छा. गुड. अच्छा, आणि एक फॉस्टॅग. आपण ही दुसरी फवारणी आता तुम्ही घेतली आहे. सर एक अजून ऍक्टिव्ह द्यायचे, ते उद्या देणार त्यांना. ऍक्टिव्ह किंवा मल्टीस्टिक जे तुमच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही त्यांना देणार आहे, ते दिलं नाही अजून. सर आज पहिल्या फवारणीनंतर हे तुम्ही स्वतःहून मागताय की ते पुढे होऊन तुमच्याकडे आलेले? नाही, मी स्वतःच मागतो. मी स्वतःहून तुम्ही घेताय, म्हणजे असं नाही की ते तुमच्याकडे स्वतःहून आले आणि ते तुम्हाला देताय बळजबरी? गेलो होतो सर त्यांच्याकडे. अच्छा. म्हणजे पावसाळ्यामध्ये गेलो होतो. अच्छा. त्यावेळेस मिरची पिकाची लागवड केली. अच्छा अच्छा. तेव्हा त्यांना डेमो वगैरे करून दाखवला होता. अच्छा. परंतु ते म्हणजे पाहू करू नंतर, म्हणजे त्यावेळेस काही वापरलेलं नाही. त्यांनी त्यांच्या गावात अनुभव बघितला, त्याच्यानंतरच मग ते माझ्याकडे आले. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे दुसऱ्यांचे अनुभव पाहून मग स्वतःचे अनुभव घेण्यासाठी आता तुमच्याकडे आले. अच्छा अच्छा. म्हणजे तुमचेच मित्र आहे? आमचे 8 ते 10 वर्षापासून ओळख आहे. म्हणजे तुमच्या दोघांची ओळख आहे, 8-10 वर्षापासून एकमेकांना ओळखतात, तरी सुद्धा विश्वास नव्हता. पण जेव्हा सरांचा रिझल्ट बघितला त्यावेळेस तुमचा विश्वास कुठे नाही, आपल्याच गावातल्या माणसाने वापरले आणि रिझल्ट खूप चांगले वाटताय, मग मी स्वतः वापरून बघतो. मग तुम्ही स्वतः त्यांच्या प्लॉटवर गेले का कधी की नाही, का फक्त व्हिडिओ बघितला? म्हणजे रिकाम पण फक्त व्हिडिओ पाहूनच तुम्ही? मग माणूस स्वतः सांगतो तरी रिझल्ट बसत नाही, अनेक व्हिडिओ पाहून तुमचा विश्वास बरा बसला सर. म्हणजे हा गावचे आणि शेतकरी आहे. हा एक दुकानदार म्हणून भले विश्वास बसला नसेल यांच्यावरती. हा म्हणजे हा एक महत्वाचा विषय तुम्ही काढला. देवाजी सर हे शेतकऱ्यांना औषध प्रोव्हाइड करण्याचं काम करतात आणि तुमचा विश्वास देणाऱ्यावर नाही, पण ज्यांनी वापरलं त्यांच्यावरती नक्कीच आहे. बरोबर आहे. हे खूप चांगली गोष्ट केली सर तुम्ही. सर आता तुमचे तर अनुभव सगळ्या शेतकऱ्यांनी बघितलेले आहे. आता दुसरी बी जेव्हा आपण फवारणी काढली, दुसरी फवारणी कोणती काढली तुम्ही? पहिले आपण फक्त कशाची काढली होती? फक्त क्वालिटी एचची. तेव्हा सुद्धा तुम्ही असंच केलं होतं जसं सरांनी केलं की फक्त क्वालिटी एच वापरून बघितलं, त्याच्यामध्ये तुम्हाला फुटव्यांमध्ये वाढ दिसली,
त्याच्यामध्ये वाढ होताना दिसली, या क्वालिटी दिसली, ह्या सगळ्या गोष्टी दिसल्यानंतर तुम्ही दुसरी फवारणी, दुसऱ्यांदा तुम्ही कोणतं औषध घेतलं मग? लेक्सा, क्वालिटी आणि फॉस्टॅक हे 2 औषधी घेतले. त्याचे पण रिझल्ट आता आपण बघितलेले आहेत, कशा पद्धतीने आपल्या प्लॉटला फुलं चमकत आहे, दिवसा ढवळ्या चांदणं पडल्यासारखा आपला प्लॉट आहे. सर मला एक सांगा, खरोखर असे रिझल्ट वाटतो का की असे एका प्रोडक्टने रिझल्ट येईल म्हणून फुटवेसाठी, वाढ होण्यासाठी असं काय? 100% चांगला result नाही, पण असं पहिले विश्वास होता का वापरण्याच्या नाही, अगोदर? मला विश्वास नव्हता. म्हणजे वापरण्याच्या अगोदर असा विश्वास मी काय नव्हता? केलं, मग ते गेल्यानंतर मी त्या इलाचा स्वतः फोन केला, नंबर फिट करून घेतला. मला अच्छा. कसं काय टेन्शन, तुम्ही येऊन पाहा प्लॉट मध्ये, हा हा हा. मग कंपनीच नाहीचे. मग ती या, मग मी त्याला बोलला, मग ते स्वतः मी शेती करणार चांगला माणूस, अच्छा अच्छा. प्रयत्नशील, म्हणजे चांगला कष्टून शेती म्हणजे करतो. स्वतः कसून शेती करताय, हो. स्वतः पहिले अनुभव घेतात आणि तेच हा. अनुभव इतर शेतकऱ्यांना हा. सांगतात. हा. तर तुम्हाला त्यांच्यावर मग विश्वास हा, बसायला, विश्वास बसला. मग त्याच्यानंतर कुठेतरी तुम्ही वापरून बघितलं? गेलो तर फोन केला तिकडून, अच्छा. कोणतं घेते हेच. अच्छा, मग म्हणजे तुम्ही जे घेतलं मग ते तुम्ही यांना सुचवलं, बरोबर आहे. सर अशा पद्धतीने जेव्हा शेतकरी स्वतःहून विचारतात तेव्हा मनाला समाधान वाटतं. पण सर मला सांगा, कमी खर्चात की जास्त खर्चात? कमी खर्चाची, म्हणजे इतर जे काही आपण रासायनिक करत असेल 3,000 लागते, 2 ते 3,000 रुपये, हो. या ठिकाणी तुम्हाला आता याच्यासाठी किती रुपये खर्च केले तुम्ही? आता काय आपण किती खर्च केले सर? 1500 रुपये. म्हणजे 1500 रुपये खर्च करायला परवडले का 3,000? बरं, ह्या 1500 रुपयाचे रिझल्ट 3,000 पेक्षा चांगले आहे का नाही, कमी आहेत? 9% रेट चांगले आहे. त्याच्यापेक्षा चांगले आहेत. हो. म्हणजे खर्च कमी खर्च आणि कमी. उत्पन्नामध्ये वाढ तर आपण पाहू शकतो. पाहू शकतो. आता हे वातावरण कसं साध्य तर काही नाही. सर मला एक ऐकायचं आहे, हा जो तुमचा किती एकराचा प्लॉट आहे? हा 2 एकराचा plot. 2 एकराचा प्लॉट आहे. हे कोणता हरभरा आहे? डॉलर. डॉलर हरभरा आहे. आता आपण बघू राहिलो की 2-4 दिवसापासून ढगाळ वातावरण झालेलं आहे. वातावरण. काही परिणाम दिसतोय आपल्या प्लॉटवर? नाही, याच्यावर काहीच दिसलं नाही अजून. म्हणजे जी काही फवारणी झाली त्याच्यानंतर काही परिणाम दिसतोय काहीच आपल्याला? नाही, काहीच मर नाही. वगैरे काहीच नाही, काहीच अजून सुद्धा बघा, सगळा प्लॉट आपण बघू शकतो की सर्व प्लॉट एकसारखा झालेला नाही. आहे. हा, एक सगळं झालं. वाढ पण एकसारखी झालेली पूर्ण आहे. वटाचा वटा बनला. वटाचा वटा बनलेला आहे. 2 एकरचा 2 एकर एकसारखा दिसत आहे. एकसारखं. पण अजून फुलांच्या शेजात आपला प्लॉट नेमका यायला सुरुवात झालेली आहे. हिला. आता त्याच्यासाठीच आपण दुसरी फवारणी घेतो की जास्त फुलं वाढले हा. पाहिजे. आपण परत एकदा सर मी आवर्जून सांगेल की ज्यावेळेस तुम्ही ही फवारणी केली 7 ते 8 दिवसात परत तुमची एक अनुभव मला सांगा. हा. त्यावेळेस परत एकदा व्हिजिट देऊन हेच अनुभव आपण शेतकऱ्यांना परत दाखवू की चालेल. पहिल्या फवारणीचा अनुभव तर आपण डोळ्यासमोर आहे. आता ही फवारणी आपली स्पेशली हा. फुलांसाठी होते. फुलांसाठी. हे फुलं टिकण्यासाठी होते. हा. फुलं ड्रॉप नाही झाली पाहिजे, गळले नाही पाहिजे यासाठी हा. होते. तर याचा रिझल्ट काय हे आपण परत एकदा शेतकऱ्यांना दाखवू. चालेल. बघा शेतकरी बांधवांनो, परत एकदा सांगतो, हे आहेत जामुंदे आबा. यांच्या माध्यमातून यांचा भाचा म्हणजे विलास जाधव सर आलेले आहेत. यांच्या माध्यमातून आता सर यांचाच अनुभव बघून गावकरी अजून आपण बरेचशा शेतकऱ्यांचे रिझल्ट यांच्या माध्यमातून बघितले. सर तुम्ही स्वतःहून कोणाकडे गेलाय का हो की मी औषध वापरलं तुम्ही वापरा म्हणून? मार्केटिंग करायला गेलाय कोणाकडे? मी गेलोच नाही कोणाकडे. मी फक्त औषध मारलं, मला रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर मग एक माणूस कसं देवळात गेल्यावर स्टेटस ठेवतो, हा हा. तसं मी देव म्हणूनच हरभऱ्याचा स्टेटस ठेवतो. अच्छा, म्हणजे स्टेटस ठेवलं. दोघा तिघांनी बघितलं हा आणि मग तशीच आमची कैलास शेठ हा. यानं ते युट्यूबवर माझं बघितलं. मग त्याच्यानंतर रेल मध्ये देवळात सरकडे ते औषध आणायला गेले होते. अच्छा. त्याच्यानंतर मग मी जेव्हा गेले होते त्याच टायमाचा फोटो मी त्यांना साक्षात त्यांच्या दाखवला होता. बरोबर आहे. व्हॉट्सअपला टाकला होता. म्हणजे सर आज परिपूर्ण समाधान आहे मग तुमचं? हो, 100%. तुमचं तर आहेच, तुमचं तर सांगायचं कामच नाही. तुमचे व्हिडिओ आम्ही वारंवार बघत आलोय. आज सर पहिल्यांदा आले, पण सर ज्यांनी 7-8 वर्षापासून विश्वास ठेवला नाही त्यांनी आज विश्वास ठेवलाय. 12 दिला मला. सर आज स्वतः देवाजी सर हसतात तुम्हाला की मी स्वतः जेव्हा येत होतो तेव्हा तुम्ही विश्वास ठेवला नाही आणि आता हा चहा पाणी घेणं त्यांच्याकडे. म्हणजे त्यांच्या गावाचे तुम्ही जवळचे असल्या कारणाने काही विषयच नाही. आणि 7-8 वर्षापासून संबंध म्हटले तरी पण 7-8 वर्षापासून संबंध असून मी तुम्ही विश्वास ठेवला नाही. आणि जेव्हा एका शेतकऱ्याने रिझल्ट त्यांनी विश्वास न ठेवण्याचं कारण एक मी माझा पहिले बिझनेस होता वजन काट्याचा. अच्छा आणि हा साइड बिझनेस चालू केलेला आहे. अच्छा त्याच्यामुळं माझ्यावर जो भरोसा आहे त्यांचा तो वजन काट्यावर जास्त आहे. अच्छा अच्छा आणि हा औषधीचा कमी आहे. अच्छा. म्हणून त्यांनी म्हणून त्याच्यावरचा विश्वास थोडासा कमी झाला. बाबा हा माणूस तर काट्याचं काम करतो आणि शेतीचं काय सांगत बसलेलं आहे मला, असं होत असेल त्यावेळेस. बरोबर. त्यांनी विश्वास नाही ठेवला माझा. बघा आता सर मी तुम्हाला सांगेल की आता हे तर तुम्ही हाडामासा शेतकरी आहे, कसे शेतकरी मला सांगायची गरज नाही. सेम आबा पण यांचं काय वलय हे मला सांगायची गरज नाही. स्वतः आबांनी स्वतः अनुभव घेतले. आबा मी एक विचारतोय तुम्हाला की बरेचसे शेतकरी जे आहेत, आता आपण बघितलं आपण स्वतः कोणाकडे गेलेलं नाहीये. जेव्हा तुमचा स्वतःचा रिझल्ट आला त्यावेळेसच विलास जाधव सर आले. हे आता असं हे आपलं वलय वाढत चाललेलं आहे. इथं कोणती फेक मार्केटिंग आहे का सर? तुम्हाला असं वाटतं की फेक मार्केटिंग करून चालू आहे सगळं, काही डेमोस्ट्रेशन देऊन किंवा असं काही गोष्टी? स्वतः डोळ्यांनी अनुभव घ्या. जर स्वतःला अनुभव चांगले वाटले तरच इतर शेतकऱ्यांना सांगा, अदरवाईज सांगायची गरज नाहीये. मग मला एक सांगा सर, आता एक महत्त्वाचा विषय असा आहे, औषधी तर तुम्ही सरांकडून घेत आलेला आहे, पण आज औषधी महत्त्वाचे वाटतात की मार्गदर्शन महत्त्वाचं वाटतं? मास्क कसं आहे, मार्गदर्शन महत्वाचं आहे. मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. केव्हा फवारायचंय, काय फवारायचंय, कशा पद्धतीने फवारायचंय, तुम्ही आणून फवारले काही काम हा ते काही कामाचं आहे का? 3-3, 4-4 हजारच्या फवारण्या आपल्या होतात विनाकारण, मातीमोल आपल्या त्या फवारण्या जातात, त्याचा कसल्याही प्रकारचा आपला फायदा होत नाही.
आणि फायदा झाला ते खर्च जास्त झालेला असतो आणि जितका खर्च तितकं जर उत्पन्न झालं तर आपल्या शेतकऱ्याचं काही काहीच नाही. निभाव लागणार नाही. मग शेतकऱ्यांना मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचं आहे. तर आबा तुम्ही तर समाधानी आहेत? हो मी तर मला 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष आहे. देवाजी सर तुम्ही स्वतः ट्रीटमेंट करता स्वतःचीच, तुम्ही अजून इतर शेतकऱ्यांना भरपूर शेतकऱ्यांना दिलं आहे. आज क्वालिटी जे आहे हे जे प्रोडक्ट आहे किंवा मल्टीरूट आहे हे फॉस्टॅग हे जे जैविक प्रोडक्ट आहेत आजपर्यंत किती शेतकऱ्यांना दिले असतील तुम्ही? मला सांगता येणार नाही इतके शेतकऱ्यांना दिले. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही पूर्ण सर्व्हिस दिलेली आहे. महाराष्ट्रभर चंद्रपूर, नागपूर, काही- काही भंडारा, काही गोंदिया. जणांनी वापरलेलं आहे मल्टीरूट 5-5 किलो 10-10 किलो घेतलेले असतात. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा एक पुडी वापरली, डिमांड केलेली हा ज्यावेळेस एक पुडी वापरली त्यावेळेस मग सांगितलं की सर माझं 5 एकर 10 एकरचं क्षेत्र आहे, 5-5 किलो 10-10 किलोच तुमच्याकडे डिमांड केलेली आहे. म्हणजे आपलंही म्हणणं ते जे पहिले स्वतः हा अनुभव घ्या, जो अनुभव तुमचा राहिला तोच अनुभव इतर शेतकऱ्यांना सांगा आणि तुमचा जर फायदा होत असेल तर तुम्ही नक्कीच फायदा करून घ्या. सर मला एक सांगा, बऱ्याचशा शेतकऱ्यांचा जैविकवरती भरोसा बसत नाही, नाही जे बसत. तर पण आता- मग जैविकचे रिझल्ट चांगले की रासायनिक आता नाही, तुम्ही नाही, सांगा. जैविकचे result चांगले. जैविकचे रिझल्ट चांगले, दोन्ही जे काही प्रोडक्ट रासायनिकमध्ये काय तुमच्या. झालं सर, रासायनिकमध्ये आता मी भरपूर शेतकरी बरोबर शेती करतो. अच्छा, रासायनिकमध्ये काय झालं, पूर्ण लोकल औषध टाकून ते विकल्याजवळ बरोबर बरोबर पाणी सुद्धा विकल्याजवळ बरोबर आहे. 1 रुपयाचं गल्लास पाणी ते 500-600 रुपये विकल्याजवळ. करेक्ट करेक्ट. शेतकरी विश्वास करून काय करतात, नाही आम्हाला भारी औषध द्या, काय कामाचं राहिलं. पण मग काही आता जैविकवर भरोसा राहिलेला नाही. बरेचसे काही म्हणतात नाही, जैविकचे नाही. रिझल्ट कसे लेट आहे पण थेट आहे. थेट आहे. म्हणजे असं नाही की एकदम तुम्हाला आज फवारणी उद्याच रिझल्ट दिसले. नाही, नाही. कमीत कमी आज तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात दिसायला लागतात. हा, जैविकचं असं थोडंसं उशिरा दिसतात. हा. पण सर हे टिकाऊ रिझल्ट आहे की असे टेम्पररी आहे की आज नाही, नाही, फवारण टिकाऊ. परत 4थ्या दिवशी जसं असतं असं काही नाही, दिसतंय? नाही, टिकाऊ टिकाऊ. बरं सर तुमची मिरची पण भरपूर प्रमाणामध्ये असते. हा, हा. तर जर अशाच पद्धतीत जर तुम्हाला प्रॉपर म्हणजे यावर्षी जर हरभरा पिकासाठी चांगला रिझल्ट जर मिळाला हा. तर मिशन समृद्धी अंतर्गत मिरची आम्ही पिकासाठी मिरचीला पण सुद्धा ट्रीटमेंट तुमची सुरुवातीपासून तुमची ट्रीटमेंट घेणार. अद्रक पण तुम्ही लागवड करता, तुम्ही करता. अद्रकीला पण ट्रीटमेंट करणार आहे, मिरचीला पण ट्रीटमेंट करणार आहे. 100% तेवढा विश्वास आला तुमचा आज हो. की नाही आज- याच्यावर जर येऊ शकतो तर मग त्याच्यावरती पण त्याच्यावर येऊ शकतो. येऊ 100% शकतो. 100% विश्वास बसला आपला. ठीक आहे. धन्यवाद सर, तुम्ही एवढा विश्वास आमच्यावरती दाखवला. सर तुम्ही जे आहे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने शेती करताय, तुमचे अनुभव खूप साऱ्या शेतकऱ्यांनी घेतले, खूप चांगलं वाटलं. अशाच पद्धतीने पुढे जात राहा. तुमचे खूप धन्यवाद सर. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला तुमची मुलाखत दिली आहे, तुमचा एक व्हिडिओ दिला त्यासाठी तुमचे सुद्धा धन्यवाद. देवाजी सर तुम्ही म्हणजे महाराष्ट्रभर औषधी पोहोचवलेले आहेत आणि जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करता त्यासाठी तुमचे सुद्धा धन्यवाद. आणि आमच्या शेतकऱ्यांना जे काही तुम्ही मदत केली आहे त्या शेतकऱ्यांच्या वतीने सुद्धा मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आबा तुम्ही माझ्यापेक्षा म्हणजे आमच्यापेक्षा सर्वांपेक्षा वयानं मोठे आहात तरी सुद्धा तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवलाय गावची जवळ आणि गावचे जवळ तर तुम्ही या ठिकाणी तुमचा विश्वास ठेवला, तो विश्वास आम्ही परिपूर्ण नेला की नाही नेला? हो नेला सर. म्हणजे आज आपण खरोखर आता बघा आमच्या सर्वांपेक्षा तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल जैविक संदर्भात जैविक समजा 100% किंवा मिशन समृद्धी संदर्भात तुम्ही काय सांगू नाही, शकाल? मिशन समृद्धी जो जोडेल त्याचा नक्कीच फायदा होईल सर. औषधीपेक्षा मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. वेळेवेळेला कोणतं द्यायचं कोणतं घ्यायचं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो, हो 100% खर्च वाढतो की कमी होतो, कमी होतो आणि जे रिझल्ट आहे ते तर आपल्या डोळ्यासमोर आहेत. 70% फायदा होतो सर. पैसे वाचतात. म्हणजे शेतकरी समाधानी आहे हो. परिपूर्ण. ज्याही शेतकऱ्यांकडे तुम्ही गेला असाल 100% समाधानी आहे सर. म्हणजे आपण सुरुवात बघा लोक आपल्यापासून लोकांना सुरुवात करायला घाबरतात. हो, तुम्ही तर भाच्यालाच अक्षरशः औषधी दिलेले आहेत. हो. म्हणजे काही लोक म्हणतात मी माझ्या पाहुण्याला सांगत नाही बरोबर उद्यात काही झालं रिझल्ट नाही आले हम्म. तर पुन्हा मलाच ते नाव ठेवतील असं काही तुम्हाला वाटलं नाही? नाही वाटलं होतं पण तो शेवटी उपटून टाकत होता. त्याला म्हणलं तू असं म्हण की मामा आला 1000-1500 एकदा तू खर्च करून बघ, आला रिझल्ट तर वापरले तर नको वापरू. तेच विषय होतो की एखाद्या वेळेस आपण आपल्या शेतकऱ्याला सांगितलं की तो म्हणतो भाऊ मी जर त्याला सांगितलं आणि त्याला जर रिझल्ट मी घेतो माझ्यासाठी पण मी त्याला नाही सांगत कारण त्याला जर नाही आला तर तू माझ्या नावाने रडेल. नाही मला 2 वर्षाचा अनुभव होता. हा सर, म्हणजे म्हणून मी त्याला तुमचा बोललो. अनुभव महत्वाचा होता. महत्वाचा होता म्हणून मी त्याला तू एकदा 1,500 रुपये खर्च करून बघ. अच्छा. हा, आणि त्यावेळेस त्यांना जो रिझल्ट भेटला तो आज तुमच्या डोळ्यासमोर आहे. डोळ्यासमोर बरोबर आहे आणि त्यालाही अनुभव सर. आला. मला एक विचारायचं आहे तुम्ही जो यांना विश्वास तुम्हाला दिलाय जर तो पहिल्यापासून ठेवला असता तर भरपूर पुढे गेलो असतं. ठीक आहे. आता दादा आपल्यासोबत लेट आलेत पण आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत सर आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही जो आमच्यावरती विश्वास ठेवला त्याबद्दल तुमचे सुद्धा मनस्वी खूप आभार. आणि तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात, मिशन समृद्धीला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे सुद्धा आभार. धन्यवाद मित्रांनो.